डाळिंबाच्या ज्यूसचे आपल्याला फायदे तर माहीतच आहेत. रक्तातील साखरेचे पातळी नियंत्रित करणे, उच्च रक्तदाबापासून संरक्षण करणे, कॅन्सरपासून बचाव करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढत असते, अशक्तपणा दूर होत असतो. अशा या डाळिंबचा ज्यूस कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने मी ते दाखवलेले आहे. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी कमी वेळात बनवलेली ही रेसिपी आहे. आपण अशा प्रकारे इथे डाळिंब घेतलेले आहे. याचा जो वरील भाग आहे तो आपल्याला अशा रीतीने ओपन करायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला डाळिंब ओपन करता येत असते. सुरुवातीला असे ज्या कडा आहेत तिथे आपण अशा रीतीने कट करून घेणार आहोत व कट केल्यानंतर आपल्याला मध्यभागीचा जो गोल आहे तिथे देखील चाकूच्या साहाय्याने अशा रीतीने फिरवून हे झाकण काढल्यासारखे काढून टाकायचे आहे व त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण एक एक करून एक एक पाकळी मोकळी करायची आहे. जशी फुलाची पाकळी असते तसेच देखील डाळिंबाच्या पाकळ्या असतात. सुरुवातीला मध्यभाग हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. अशा रीतीने तुम्ही ते पाहू शकता. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण अशा प्रकारचा ज्यूस बनवून पिऊ शकतो व हेल्दी राहू शकतो. हे पहा, अशा रीतीने आपण ही पाकळी मोकळी करायची आहे व ह्या सर्व पाकळ्या मोकळ्या केल्यानंतर यातील डाळिंबाचे दाणे जे आहेत ते आपल्याला बाजूला काढायचे आहेत व त्याची जी साल आहे ती साल आपल्याला बाजूला काढून ठेवून द्यायची. अशा रीतीने टॅप केल्यानंतर ही याच्या बियासारखे पटपट हे डाळिंबाचे दाणे हे पटकन निघत असतात. अगदी हलक्या हाताने असे प्रेस करायचे आहे. जास्त जोराचा दबाव भेटला तर त्याचा ज्यूस बाहेर निघू शकतो, व्यवस्थित दाणे निघणार नाहीत. त्यामुळे हलक्या हाताने अगदी आपण अशा रीतीने डाळिंबाचे दाणे वेगळे करून घेऊ. डाळिंबाचे दाणे वेगळे करून झालेले आहेत. आता आपण एका ज्युसर जारमध्ये मिक्सरच्या हे दाणे आपण व्यवस्थित जारमध्ये ओतून घेऊ. आपण एकच डाळिंबाचा वापर केलेला आहे, तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. अशा रीतीने सर्व दाणे आपण एका मिक्सर जारमध्ये घेतलेले आहेत. त्यामध्ये ते 60 ml साखर घेतलेली आहे ती यामध्ये ॲड केलेली आहे. तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही स्किप केली तरी देखील चालेल. त्याचबरोबर 1 वाटी दुधाचा इथे वापर केलेला आहे. हे दूध घातल्यानंतर आता हे जो मिक्सर जार आहे तो आपल्याला बंद करून मस्तपैकी फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून डाळिंबाचा चांगला ज्यूस निघेल इतपत. त्याचबरोबर यामध्ये आपण बर्फाचे काही आईस क्यूब्स घालणार आहोत. थोडं बारीक झाल्यानंतर यामध्ये बर्फाचे आईस क्यूब्स घालायचे आहेत. तुम्हाला जर थंड जास्त आवडत नसेल तर आईस क्यूब्स स्किप केले तरी देखील चालतील, पण थंड पित असताना या ज्यूस हा खूप चांगला लागत असतो. त्यानंतर हे व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर अशा रीतीने आपण एक ज्यूस हा ग्लासमध्ये घेणार आहोत. तुम्हाला यातील बिया नको असतील तर तुम्ही चाळणीने बिया बाजूला काढू शकता. जर बियासहित तुम्ही पित असाल तर डायरेक्ट तुम्ही आहे तसा ज्यूस देखील पिऊ शकता. याची चव अशी देखील चांगलीच लागते. लहानांपासून वृद्धांपर्यंत आवडेल असा हा ज्यूस बनत असतो. त्यामुळे एकदा रेसिपी नक्की ट्राय करा व याचे महत्त्व जाणून किमान आठवड्यातून 2-3दा तरी अशा प्रकारचा ज्यूस बनवून पित राहा. तुमचे हे आरोग्य चांगले राहील. यासाठी तुम्ही हा ज्यूस ट्राय करणे महत्त्वाचे आहे. सर्वात आधी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा व ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. याचे महत्त्व पुन्हा एकदा आपल्यासाठी एकदा नक्की वाचा. धन्यवाद.